नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची 13.5 आपण घेतलेली आहे. 9.5ची घेतली गडी, 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून आपल्याला मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. बघा, याप्रमाणे आपण आकार देणार आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. अगदी छान असा आपण गोल गळ्याचा आकार दिला बघा. नंतर हा जो मोंढ्याचा आकार आहे तो कट करून घेतला. गळ्याचा आकारही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवून आणि आपल्याला मोंढ्याची बाजू थोडीशी कट करून घ्यायची. नंतर पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. आणि आपल्याला इथे आता गळा असा मध्ये फोल्ड करायचं. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, इथे पिना लावून घेणार आहे. इथे काही कॅनव्हास वगैरे आपल्याला लावायचं नाही आहे. फक्त आपण पिना लावून घेतल्या आणि 1/2 इंच अंतर सोडून पूर्ण गळ्यावरती ही शिलाई मारून घ्यायची. अगदी सारखी मारायची. एकसारखी शिलाई मारली की गळासुद्धा एकसारखा असा गोल तयार होतो. तर बघा, आपण शिलाई मारली. मधला भाग जो आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. कपड्याचा जो एक्स्ट्राचा भाग दिसतोय मध्ये तो कट करायचा आहे. कट झाल्यानंतर गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे बघा. आणि शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची. अस्तरमध्ये फोल्ड करून वरतून आपल्याला अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची. त्याच्याने आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो परफेक्ट असा तयार होईल. बघा, पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही दाबटीप द्यायची आहे. अगदी सुंदर गळा आपण बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज ज्या नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी छान छान डिझाईन आपल्या चॅनलवर असतात मैत्रिणींनो. रोजच्या रोज नवीन डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मैत्रिणींमध्ये चॅनलचे लिंक शेअर करत जा, म्हणजे त्यांनाही तितकाच फायदा होईल जितका तुम्हाला होतोय. बघा, आता इथे मागे आपल्याला टक्स मारायचे आहे. आणि आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. तर पट्टी छोटी असल्यामुळे आपण तिला जॉईंट देणार आहे. आणि बघा, त्याच्यावरती आपण दाबटीप मारली आणि पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि पट्टी अशी वरतून ठेवायची फक्त आणि शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की एक पट्टीला चुनी टाकायची. त्याच्याने काय होतं, आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तेव्हा मागचा भाग जो आहे तो वरती तरंगत नाही. पट्टीला दाबटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची. बघा, आता पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. तर आता आपण बाजूला ठेवूया. आणि आपण घेतला आहे कॉन्ट्रास्ट कपडा. तर त्याची रुंदी आपण पट्टीची घेतली 4.5 इंच. तिला असं आपण पट्टी लांब करण्यासाठी तिला 2 पट्ट्या आणखी जॉईंट करणार आहे बघा, ह्याप्रमाणे. आणि पट्टी फोल्ड करून आपल्याला पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपण पट्टीला शिलाई मारली. आता पट्टीला टाकायचे आहे प्लेट. अशा थोड्या मोठ्या मोठ्या 1/2 इंचावर अशा प्लेट आपल्याला टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे त्याची फ्रिल तयार करायची. फ्रिल बनवताना चुन्या अशा थोड्या मोठ्या मोठ्या टाकायच्या आहे. जो असं शिलाईच्या बाहेरचा जो कपडा दिसतो एक्स्ट्रा तो असा कट करून घ्यायचा आहे फ्रिल झाल्यानंतर. बघा, ह्याप्रमाणे आपण सगळं शिलाईच्या बाहेर जे एक्स्ट्राचा कपडा दिसतोय जास्त
त्याला कट करायचं, म्हणजे आपली जी फ्रिलची ही आहे फिनिशिंग ती छान येते. त्याच्यानंतर ही फ्रिल आपल्याला लावायची आता गळ्यावरती. बघा हे थोडंसं अंतर आपण गळ्यापाशी सोडलं आहे आणि फ्रिल आपल्याला ही जॉईंट करून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपण पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घेणार आहे अगदी व्यवस्थित. आता साधारण जी शिलाई आपण मारली त्याच्यापासून आहे ना अर्धा इंच अंतर आपण सोडून दिलं आणि पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती अशी मारून घ्यायची. बघा याप्रमाणे व्यवस्थित अशी फ्रिल पकडून आणि त्याच्यावरती आपल्याला ती शिलाई पूर्ण करायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा अगदी सावकाशाचं तुम्हाला सांगते रोजच्या रोज मी डिझाईन कशी बनवायची ते तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्ही जरी नवीन शिकणारे असाल तरी तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन बनवता येईल. आता आपण नॉड घ्यायची आहे आणि त्याच्या आधी आपण येणार लेस लावून घेऊया गळ्याला. पूर्ण गळ्याला लेस लावायची आहे आणि लेसला दोघं साईडनी शिलाई मारून घ्यायची. बघा एक बाजूने आपण शिलाई मारली आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसला शिलाई मारायची आहे. म्हणजे काय होईल, ती जी लेस आहे ती परफेक्ट अशी बसेल. आता आपल्याला नॉड लागणार आहे तर आपण आहे ना साधारण 2 ते 2.5 मीटर नॉड घ्यायची आहे आणि तिला डबल करायचं आहे. डबल करून त्याची आपल्याला जी शिलाईमध्ये मारली आपण त्या शिलाईवरती आपल्याला ही डिझाईन बनवायची. बघा ह्याप्रमाणे खूप सुंदर अशी डिझाईन बनणार आहे मैत्रिणींनो. बघा हे नॉड आपली आता लावून झालेली आहे. ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन बनवली. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी सुद्धा आपण नॉड घेतली आणि हा कपडा घेतला. चौकोनी कपड्याचा एक कोपरा असा गोल आकारात कट करून त्याला असा आकार आपण दिला आहे. 1.5 इंचाची कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली, तिला सुद्धा असं डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आणि त्याची सुंदर अशी बारीक अशी फ्रिल तयार करायची. बघा ह्याप्रमाणे छान अशी फ्रिल तयार करायची आपल्याला. फ्रिलचे करायचे असे 2 तुकडे आणि आपण जो गोल आकार कट केलेला आहे एक पदर घ्यायचा आणि त्याच्यावरती ही फ्रिलची बाजू खालची जी पॅक बाजू आहे ती वरती करायची आणि जी शिलाई मारली ती तिथे ठेवायची. नंतरून हा पुन्हा एक कपडा आपण घेऊन त्याच्यावरती ठेवून एक शिलाई मारली. बघा ह्याप्रमाणे आपली लटकन सुंदर असं तयार होणार आहे. त्याच्यावरती आपण जी गळ्याला लेस लावली तीच लेस इथे लावून घ्यायची आणि नॉडमध्ये ठेवून असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. आणि बघा किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालं. दोघंही लटकन आपले बनवून झाले. नंतर आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि मणी. तर आता आपण इथे पूर्ण जी डिझाईन बनवली त्याच्यामध्ये सगळे आपल्याला मणी लावून घ्यायचे. तर ह्याप्रमाणे आपण पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घेऊया. बघा अगदी सुंदर असे आपले मणी लावून झालेत आणि डिझाईनसुद्धा सुंदर झाली. मैत्रिणींनो, तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.